सो हे गाईज पुन्हा एकदा आपल्या नवीन तडकत्या फडकत्या आज ब्लॉगमध्ये तुमचं सरचे स्वागत. आणि आज आपण कुठे जाणार आहोत ते थंबनेल बघून तुम्हाला माहितीच पडलं आहे. आणि आपल्या आज ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. तर लेट्स गो. झुंबू चुकू उसरोल गाईज आणि आता आपण जाणार आहोत दलेकरला. म्हणजे बघूया आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. दादा लेट्स गो. झालं सुपेगाव चालू होता. नवीनच आहे वाटतं. स्टँड मारताना गाडी हे झाली, एक साईडला गेली, चौक गेला. आता घाट बघा. घाटाचा नका हे बघा, बेकार स्टँड आहे. डबल नागमोडी हे बघा. माझगावचं सगळं रिस्की काम आहे. रिस्की सगळे गावचं घाट म्हणजे एकदम रिस्की. हे बघा, काही ढोरं बसलेत. हा बघा घाट. अजून बेकार स्टँड आहेत पुढं. अरे बघा किती रोड आहे. खडी बघा आली. बघा शेती खाली. आत्ताच काम नवीन झालं. हा डोंगर आज सुपेगाव बघा. सुपेगावचे घाट सगळे किती खराब आहे. रानातली वस्ती ही बघा. काहीच आदिवासी वस्ती आलेली आहे आपल्या समोर. इथं पण देवी बसते इथं समोरच. हे बघा. ब्लॉग बनल यांना सगळं सुपेगाव पण दाखवेल, आदिवासी वाडी पण दाखवली, सुपेगावची वाडी दाखवेल, दलेकर दाखवेल. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुमच्यासाठी स्पेशल दाखवणार आहे सुपेगावचे घाट भेट. आपली येतं या पट्ट्यात. जागा बघा काय उजाट किती आहे. आता तुम्ही पुढं तर जागा बघू ना, एकदम डेंजर जागा आहे. तिथं वाघबीक उतरतं. तुम्हाला दाखवेन तेच तिथे व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला. आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. भाऊ पण आहे सोबत. वाघबीक इकडं या पट्टीत येतात पाणी पियाला. पाणी पियाला
पाणी प्यायला बघा डबके. हे रस्ते इतके डेंजर ना ते इथं जाम घाट येताना सावकाश या काहीच. मी तुमच्यासाठी हा ब्लॉग केलाय आणि येताना सावकाश या. इतका रस्ता डेंजर आहे ना तर बोलून सोय नाही. हे बघा किती वाट लागली बघा. हे बघा बोर्ड लिहिलेलं आहे तिथं यशी होतं सावकाश या, नाहीतर इथं घातपात व्हायची शक्यता आहे. हे बघा डेंजर बोलन. हे बघा एकदम म्हणजे एकदम डेंजर आहे. तुम्ही हादरसवाड रोड कधी आले होते या सुपेगाव मध्ये बघा काय डेंजर रोड आहे. येणार आहे आणि तो प्राणी अभयारण्य आहे तिथं प्राण्यांचा संग्रह. बघा डेंजर रोड. हे बघा इथं येतात तो आगबीक पाणी पियाला. आणि या पट्ट्यात आले होते तुम्हाला हरिण बिरीन कुठं दिसायला दिसल तुम्हाला. रात्रीचे आले होते या तुम्हाला काहीतरी दिसल प्राणी दिसतोच आलेला. आम्हाला पण एक वेळा दिसला पण तुम्हाला रात्री कधी आलो तो हा ब्लॉग दाखवीन. ब्लॉग रिटर्न करेन तुमच्यासाठी. हे बघा डेंजर रोड. डेंजर. रान काही संपत नाही इथं आलं तर. गाड्या समोर हंसा अभयारण्य आलाय आता. बघा आहे बघा हंसा अभयारण्य. इथं पण फिरायला तुम्ही येऊ शकता. प्राणी बिणी बघायला भेटते इथं आले होतं. हे बघा इथं आतमध्ये जायचं इथून. हे बघा गाड्या लागल्यात. पार्किंग इकडं आहे. सगळे प्राणी तुम्हाला बघायला भेटतील. आले होते या विजिट करा. आता हे बघा पुढं सुपेगाव आहे. तुम्हाला दाखवतो.
डेंजर झोन लागलेले आहेत ना आपल्याला. आता बघूया असलं तर बेकार बसणं लागतील. डेंजर रोड बघा, पुढं पण येते एक जबरदस्त वलन आहे. वलन बघा, आठी गाड्या हॉर्न मारतात हे बघा. डेंजर डेंजर. रोड सगळीकडे खराबच झाले. हे बघ इकडं पण वाघाचा पट्टा आहे पूर्ण इलाका. वाघाचा इलाका आहे. एकदम डेंजर रोड. आता उतरण लागलेली आहे. डेंजर म्हणजे डेंजर. आज सुपेगावचा ब्लॉग बघायला भेटेल. समोरून एसटी आली तर थोडीशी भीती वाटते, पण काय जजमेंट वाला ड्रायव्हर असतो काय नाही वाटत. बघा काय उतरणे. डेंजर म्हणजे डेंजर रोड आहे. पाऊस पडला तर स्लिप मारायची पण शक्यता आहे. इथं एकदम बरोबर म्हणजे नुसते आहेत वलनच आहेत. त्यांना बोललो आपल्या पण युट्यूब फॅमिलीला हे दाखवूया सुपेगावचा घाट कसा आहे. पण नवीन पब्लिक असेल तर बघल तरी. वलनच वलन आहे, आगमोडी वलन आहे. हा डेंजर आहे. समोरची गाडी आली का दिसत नाही इथून.
डेंजर सीन होतं. समोरून टेम्पो आलेला आहे. थांबायला पण अडचणीमध्ये आहे बघा. बघा घाट बक्षी सुपेगावचेच घाट, नाहीतर कुठे घाट बघा. गावाकडचे म्हणजे घाट बोलते तुम्हाला, नाही तर कुठे घेतले तिथले. हे बघा समोर टेम्पो. इथं पण बेकार सीन होतात ह्या पण पट्ट्यात. डायरेक्ट खाली गेलेलं आहे अगोदर इथं टेम्पो या लोकेशनला. डायरेक्ट खाली आज काय इतकी काय कॉमेडीची व्हिडिओ झाली नाही. ग्रुपमध्ये पोरं पण नव्हते म्हणून मी बोललो आता कुठं फिरायला जाऊ, तिथली व्हिडिओ काढू एक तुमच्यापर्यंत शेअर करू. काय व्हिडिओ काढायला काय टाईमच नाही तर काय, म्हणून मग आता इथं थोडंसं शूट. काहीच आता आम्ही तलेघरमध्ये पोचलो आहे आणि आता तलेघरच्या एरियात आलो आहे. बघूया आता एरिया बघूया तलेघरचा. हा बघा डोंगर बघा. फोटो बिटो शूटला यायचं असेल तर इथे या, तो तिथं टप काय हा मंदिर बघा. मंदिर दिसणार नाही रे, आपल्या फोनची कॅपॅसिटी कमी आहे. हा बघा समोरून बघा शंकराचं मंदिर आहे इथं. हा बघा बोर्ड आहे शंकराचं मंदिर. आलो ते इथं पण शंकरचं मंदिर आहे तलेघरला. बाहेर बोर्ड लावला आहे. व्ह्यू बघा. तलेघरमध्ये काहीच पोचलो. शेती आज झालंय. कुठल्या पुलावर आता आम्ही पोहोचलो तलेघरच्या. हे बघा रॉवा साईड आणि ते तलेघर साईड.
काम सगळं चालू आहे. चायनीज बिझनेस भेटू शकतो. सगळे केली बिली पाहिजे. हेच मंदिरासमोर आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणजे किल्ला गाडासारखाच दाखवलं सीन. आणि या समोर मंदिर. महाराज बघा इथं आहेत, छत्रपती शिवाजी महाराज. तरी आता काही आम्ही निघालेलो घरी जाऊ. घरी जाताना पण तुम्हाला थोडेसे दाखवेल आणि ब्लॉग एंड करीन. चला डलवी. हे बघा घरी निघालो. आपलं आता काम झालेलं आहे इथून. आता डायरेक्ट घरी. रोड बघा, रोड घरी जाताना एकदम डेंजर. वलनच बेकार वाटत ते. त्याच्यावर तिथं नागमोडी वलन. पुढं पण एक वलन आहे. काय ते झाडी. सुपेगावची वस्तीच लय भारी. डायलॉग बघा आपला एक नंबर डेंजर. लर झाला सगळं पाऊस येते. असा सीन येतो. गाडी कधी आली ना अचानक एक मोठा सीन होता. शिमके लागतात म्हणून थोडासा ब्लर वाटते कॅमेरा. नाही कॅमेरा बरोबर आहे. क्लिअर वाटत असत. आता सुपेगावची वस्ती आली बघा. वाटत असत. आता सुपेगावची वस्ती आली बघा. बघा सुपेगाव सुपेगाव सुपेगाव. काही डोंगर राहतात. ते बघा सुपेगावचं मंदिर. एक सुपेगावचं मला काय तो कटवला. काय ते डोंगर, काय ते झाडी आणि सुपेगावची काय वस्ती. तुम्ही बघा. तुम्हाला मागाशी पण दाखवलं आणि आता पण दाखवतो. म्हणजे आले होते. हे बघ इथे पार्किंग आहे. आतमध्ये फिरायला जायचा.
बघा गाईज बस चालली बस सुपेगावच्या घाटातून लालपरी लालपरी बघा सगळा पूर्ण चिखल करून टाकलाय. नाच करा पण बसचा नका. नाच करते का बस बसचा नको. एक टक्कर दिली तर 2 तुकडे. हे बघा आदिवासी वाडी आणि आपल्या समोर बस लालपरी. लोकेशन भेटावं तर असा. राणा झुडपातून चालली बस. असा असतो बसचा विषय. एकदम गावाकडचा विषय हार्ड. बघा एकदम राजासारखी चालली एसटी. गेली बस पुढं. बस घाटातून उतरताना एकदम मजा येईल. पाठू साईड लागल ती आताची मजा येईल. एसटी वाल्यांना काय नाही सुख थोड फूड काय पण होऊ दे. बकऱ्या म्या आता उतरताना माझ्या घरी यायची. समोरून गाईच बस उतरत ऑडिओ बोला ना. शेती आहे पूर्ण. हे बघा वल का बस वळलेली आहे. इतक्या वरून खाली आलेली आहे. डोंगर बघा आणि आता इथं उतरेल खाली येईल आता अशी बस. टेकत नाही रे पाठचा भाग. गेला गेला गेला. टेक नाही खालचा भाग. हलवते बघा कशी गाडी. समोर बाई समोर एसटी. बघायला बघा पाहिजे. अजून थोडीशी कॉमेडी असतील अजून मजा आली असती ब्लॉगला. समोर बघा बैल. बैला पण का हालतच नाही. हा बघा वलन वलन. हा एक वलन आहे. आता खाली उतर. गाईज उसरोलच्या वरचा व्ह्यू बघा. सगळी पूर्ण आपली शेती दिसते आणि खाली उसरोल गाव आहे. तिथं वरती आलेलो आहे आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. बघा काय लोकेशन आहे एक नंबर. आणि इथं फोटो बिटो शूट करायचं असेल तर बिंदास येऊ शकता. आणि खाली रोड आहे नागमोडी.
गाईज आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला ब्लॉग पुढचा बघायला कंटिन्यू राहा. चला पुढचा ब्लॉग बघायला तुम्ही नक्की कंटिन्यू राहा आणि आपला ब्लॉग नक्की आपण फटाफट टाकत राहू. आणि जर तुम्ही नक्की सपोर्ट करा आपल्याला, आपण तुमच्या सपोर्टमुळे आपण ब्लॉग बनवत जाऊ.